Hello everyone, I welcome you all in our new AWT programming tutorial. In today's session, we will see layout managers in AWT programming. In that, we will see how the component placed onto the container or how we can define the position of the component on the container. Okay, so let's see what is meant by layout and what are the layout managers available in AWT. So at very first, we will see what is meant by layout. The real life example of layout is nothing but what? When we build our house, we make some plan or we make some arrangement. Okay. जेव्हा आपण आपलं घर बांधत असतो त्यावेळी आपण एक काहीतरी प्लॅन किंवा एक अरेंजमेंट करतो. In that we will define what are the direction of the entrance. Okay. Where is the kitchen situated, where is the living room, where is the bedroom. Okay. So layout is nothing but what? The arranging something or designing something or plan something. Okay. So see here, layout is an arrangement, plan or design. Okay. That is the way in which the part of something are arranged or laid out. Okay. जसं आता आपण example बघितलं, when we build our house, we will define some arrangement of different components, that is living room, bedroom, kitchen and all that one. Okay. The same concept is applied when the component are placed onto the container or the window. हे जेव्हा आपण component एखादा कंट्रोल जेव्हा विंडोवर ऍड करत असतो त्यावेळी तो कंटेनरच्या किंवा विंडोच्या कुठल्या पोझिशनला आपण डिफाईन करायचा, दिस इज कॉल्ड ॲज अ लेआउट. ओके. जसा आपण घर बांधताना आपला प्लॉट असतो रिकामा, तसा आपण विंडो कन्सिडर करूयात आणि जसं आपण एक एक कंपोनंट डिफाईन करणार आहे, लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, त्याप्रमाणे कंपोनंट जे असणार आहेत ते आपण विंडोवर पुट करणार आहोत. सो सी हियर the way in which components are set out on a particular location on the container, which is called as what? The layout. आपण बघितलं GUI based environment मध्ये पहिल्यांदा आपण एक स्क्रीन क्रिएट करतो, विंडो क्रिएट करतो आणि त्या विंडोवर आपण वेगवेगळे कंट्रोल ऍड करतो. आता जे कंट्रोल आपण ऍड करतो ते कंटेनरच्या कुठल्या लोकेशनवर ऍड करायचं आहे, स्पेसिफिक लोकेशनला जर मला ऍड करायचं असेल, which is called as a layout. आता काही मेथड्स आहेत ज्या मॅन्युअली लेआउट करू शकतो आपण किंवा काही क्लास जावामध्ये अवेलेबल आहेत त्या क्लासचा यूज करून आपण लेआउट करू शकतो. सो सी हियर the layout manager automatically arranges our control within a window by using some kind of algorithm. दोन गोष्टी आहेत. लेट्स सी. जेव्हा मी एखादा कंपोनंट विंडोवर ऍड करतो त्यावेळी मला ज्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशनचे कोऑर्डिनेट्स देऊन त्या लोकेशनला मी माझा कंपोनंट विंडोवर शो करू शकतो. त्या केसमध्ये मला सेट बाउंड नावाची मेथड यूज करावी लागेल. फॉर एक्झाम्पल सी हियर, if we need to define the shape and position of component manually, not automatically. जावा कडून ऑटोमॅटिकली तुमचं पोझिशन डिफाईन करणार नाही या ठिकाणी आपल्याला ज्या लोकेशनला माझा कंपोनंट विंडोवर शो करायचा आहे त्या लोकेशनचा एक्स अँड वाय कोऑर्डिनेट सेट बाउंड नावाची मेथड आहे, त्या सेट बाउंड मेथडला पास करावी लागेल. म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे लेआउट आपण मॅन्युअली सेट करू शकतो आणि दुसरं ऑटोमॅटिकली सेट करू शकतो. मॅन्युअली जर मला लेआउट सेट करायचा असेल तर सेट बाउंड नावाची मेथड यूज करायची आणि त्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पास करायचे. आणि जर मला ऑटोमॅटिकली लेआउट अरेंज करायचे असतील, सो सी हियर when we learn the AWT classes, the classes from the AWT package, there are some classes are available in AWT package which are responsible for laying out the component on the container or window. For example, see here, काही लेआउट क्लासेस आहेत, which is called as a layout managers. जे लेआउट मॅनेज करायचं काम ते क्लासेस करतात, जे AWT प्रोग्रामिंग मध्ये अवेलेबल आहेत. त्या क्लासेसचा यूज करून आपण ऑटोमॅटिकली कंपोनंटचे अरेंजमेंट विंडोवर करू शकतो. आता प्रत्येक क्लासची स्टाईल वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल सी हियर, वी रिपीट दॅट Java has its own layout managers associated with each container object. कंटेनर जेव्हा आपण क्रिएट करतो त्याच्यासोबत जावा मध्ये काही लेआउट मॅनेजर्स आहेत, काही क्लासेस आहेत जे लेआउट
करायचं काम करतात. Java has several predefined layout manager classes. For example, flow layout, grid layout, border layout, etc. Card layout आहे, grid bag layout आहे. असे काही predefined layouts Java मध्ये अवेलेबल आहेत. आता ही layouts इम्प्लिमेंट करायचं काम त्या लेआउटचे क्लासेस करतात. आता जेव्हा तुम्ही हे क्लासेस यूज कराल त्यावेळी प्रत्येक लेआउट मॅनेजरचं एक डिफॉल्ट स्टाईल आहे. त्या स्टाईलनं तुमचे कंपोनंट विंडोवर अरेंज केले जातात. Once again I repeat that there are the two ways to define the layout. First is manual, second is automatically. मॅन्युअल मध्ये सेट बाउंड नावाची मेथड यूज करा, त्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पास करा, त्या कोऑर्डिनेटवर तुमचा कंपोनंट शो केला जाईल. किंवा ऑटोमॅटिकली जर करायचं असेल जावाचे क्लासेस जे आहेत लेआउट मॅनेजरचे ते यूज करा. ते क्लासेस त्यांच्या स्टाईलनं तुमचे कंपोनंट विंडोवर अरेंज केले जातात. फॉर एक्झाम्पल जर मी फ्लो लेआउट यूज केला, ही जर पहिली डायग्राम आपण बघितली, दिस इज एक्झाम्पल ऑफ फ्लो लेआउट. मी जर फ्लो लेआउट अप्लाय केला तर फ्लो लेआउटची स्टाईल कशी आहे, लेफ्ट कॉर्नर, टॉपमोस्ट लेफ्ट कॉर्नर पासून ज्या पद्धतीने तुम्ही ऍड मेथड लिहिताय त्याच्यानुसार ते कंपोनंट विंडोवर कसे अरेंज केले जातात. टॉपमोस्ट लेफ्ट कॉर्नर पासून ऍड करायला स्टार्ट करतं ते. सो लेफ्ट टू राईट प्लेस करत जाईल. जेव्हा पहिली लाईनचा एंड होईल त्यावेळी टॉप टू बॉटम परत तुमचे कंपोनंट जे आहेत ते पुट करायला चालू करतात. ओके, सो डिफॉल्ट स्टाईल इज नथिंग बट व्हॉट, फ्लो लेआउट जर मी यूज केला तर लेआउट कसं होतं, इथं कंपोनंट तुमचे टॉपमोस्ट लेफ्ट कॉर्नर पासून प्लेस व्हायला चालू होतात, लेफ्ट टू राईट पर्यंत प्लेस करत येतात, परत टॉप टू बॉटम. तर सेम वे जसं आपण एखादं बुक वाचतो, बुक कसं वाचतो आपण, पहिली लाईन स्टार्ट होते टॉपमोस्ट लेफ्ट कॉर्नर पासून, ती वाचत जसं लेफ्ट टू राईट येतो, पहिली लाईन संपल्यानंतर परत टॉप टू बॉटम दुसऱ्या लाईन. द सेम वे इज यूज इन द फ्लो लेआउट. फ्लो लेआउटची ही स्टाईल आहे. जर मी ग्रीड लेआउट यूज केला तर हा लेआउट मॅनेजर काय करेल, तुमची स्क्रीन, तुमची विंडो जी आहे ती रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड करेल. रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड केल्यानंतर सेल्स तयार होतील आणि त्या प्रत्येक सेलमध्ये एक एक कंपोनंट तुमचा प्लेस केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल यूज करताय, मोबाईलमध्ये सुद्धा जेव्हा आपली होम स्क्रीन असते किंवा स्क्रीन आहे तिथं जे काय आयकॉन्स आहेत त्या आयकॉन्स आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी दोन व्ह्यू दिसतात. एक म्हणजे लिस्ट व्ह्यू आणि दुसरं म्हणजे ग्रीड व्ह्यू. लिस्ट व्ह्यू म्हटलं तर लिस्टिंग येतं, ग्रीड व्ह्यू म्हटलं तर काय होतं, तुमची जी स्क्रीन आहे ती रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड केली जाते आणि प्रत्येक सेलला तुमचा कंपोनंट प्लेस केला जातो. जर मी बॉर्डर लेआउट यूज केला तर या लेआउटची स्टाईल कशी आहे, तुमची जी स्क्रीन आहे ती 4 डिरेक्शन मध्ये डिवाइड होते आणि पाचवा एक सेंटर असेल. ओके, इट डिवाइड्स युअर स्क्रीन लाईक ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ अँड द मिडल पार्ट इज नथिंग बट द सेंटर. आणि ह्या पार्ट मध्ये तुम्ही तुमचे कंपोनंट प्लेस करू शकता. ओके, गॉट इट. So there are some way where the Java automatically arranges the component or automatically laid out the component on the container by using some classes available in the AWT packages. आता हे जे क्लासेस आहेत हे डिटेल मध्ये आपल्याला बघायचे आहेत. जेव्हा आपण एखादा लेआउट मॅनेजर यूज करतो किंवा लेआउटचा क्लास यूज करून त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तो लेआउट तुमच्या कंटेनरला सेट करण्यासाठी तुम्हाला एक मेथड यूज करावी लागते. दिस मेथड इज कॉल्ड एज व्हॉट, द सेट लेआउट मेथड. Okay, so syntax of set layout is nothing but what, void set layout whatever the layout manager. Suppose I want to use the flow layout. Okay, so create the object of flow layout, okay, and pass this object to the set layout method. तो layout तुमचा set केला जाईल. Okay, so at very first see what is meant by flow layout. Okay, this layout is called as a default layout manager. कारण आतापर्यंत आपण जे प्रोग्राम बघितलेले आहेत तिथं आपण लेआउट यूज केला नाही तरी सुद्धा आपल्याला जे आउटपुट मिळतं which is nothing but this output of the flow layout. जेव्हा मी कुठलाच लेआउट यूज करत नाही त्यावेळी बाय डिफॉल्ट तुमचा कंटेनर फ्लो लेआउट यूज करतो. म्हणजे काय करतं, तुमचे जे कंपोनंट आहेत ते लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम प्लेस करायला स्टार्ट करतो. ओके, हे आपण अगोदरच्या आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये बघितलेलं. आपण आतापर्यंतच्या प्रोग्राम मध्ये लेआउट कुठलाच यूज केलेला नाहीये. आय थिंक
फ्रेम मध्ये ज्यावेळी आपण एकापेक्षा जास्त कंपोनंट ऍड करतो त्यावेळी काय होत होतं, आपण एक एक्झाम्पल बघितलेला, त्यावेळी जेवढे आपण जर लेआउट यूज नाही केला तर जेवढे कंपोनंट ऍड करतो ते एकमेकावर ओव्हरराईड होतात. त्यावेळी आपण फ्लो लेआउट यूज केलेला आहे आणि सेट केलेला आहे. सो ॲपलेट मध्ये फ्लो लेआउट हा डिफॉल्ट लेआउट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलाच लेआउट यूज नाही केला तर बाय डिफॉल्ट ते आपल्या कंपोनंटची अरेंजमेंट फ्लो लेआउटची जी स्टाईल आहे त्या स्टाईलनं करते. म्हणजे काय, कंपोनंट विंडोवर लेफ्ट टू राईट and टॉप टू बॉटम प्लेस करतो. Okay, so see here, what is the style of flow layout? In the flow layout, the components are oriented from left to right, top to bottom, and beginning at the upper left corner. वरच्या लेफ्ट कॉर्नर पासून स्टार्ट होईल आणि कंपोनंट प्लेस करत जाईल लेफ्ट टू राईट झाल्यानंतर टॉप टू बॉटम. दिस इज अ स्टाईल ऑफ द फ्लो लेआउट. आता हे जेव्हा कंपोनंट तुम्ही प्लेस करत असताय, एकापेक्षा जास्त कंपोनंट जेव्हा आपण प्लेस करतो कंटेनरवर, त्यावेळी त्या कंपोनंटच्या मध्ये काहीतरी स्पेस तुमचे लेआउट मॅनेजर सोडते. दिस स्पेस इज नथिंग बट द 5 पिक्सेल स्पेस. आता बटन 2 इथे जर बघितलं किंवा बटन 7 बघितलं तर ह्याच्या राईटला 5 पिक्सेल्स जागा सोडलेली असेल, लेफ्टला 5 पिक्सेल सोडले असेल, टॉपला 5 पिक्सेल आणि बॉटमला 5 पिक्सेल स्पेस सोडला असेल. लेआउट मॅनेजर जेव्हा एखादे कंपोनंट, एकापेक्षा जास्त कंपोनंट जे असतात ते प्लेस करत असताना दोन कंपोनंटच्या मध्ये बाय डिफॉल्ट 5 पिक्सेलचा स्पेस सोडते. दिस अ इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम द MC online exam. For example, what is the default layout manager? The answer is flow layout. How much space between the two components are there? Okay, the space is nothing but by default 5 pixels of space दोन component मध्ये सोडला जातो. Okay, so here what are the constructor or how we can create the flow layout, okay, and set it to the container. Okay, there are the three constructors are there for flow layout. First one is nothing but the flow layout. Okay, is a default constructor. फक्त त्याची अरेंजमेंट कशी होईल, त्याची अरेंजमेंट ही टॉप टू बॉटम, सॉरी लेफ्ट टू राईट and top to bottom starting from the topmost left corner. Okay. सेकंड लेआउट, सेकंड कन्स्ट्रक्टरला आपण एक पॅरामीटर पास केला int how, म्हणजे इथं आपण अलाइनमेंट सुद्धा सेट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल int how चे कॉन्स्टंट्स बघा काय काय. There are some constants defined into the flow layout, that is flow layout dot left, flow layout dot center, flow layout dot right. म्हणजे मला लेफ्ट कॉर्नर पासून न स्टार्ट करता मला सेंटर पासून स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही हा फ्लो लेआउट डॉट सेंटर कॉन्स्टंट यूज करू शकता. जर मला राईट अलाइनमेंट करायची आहे, विंडोच्या राईट साईडला, साईड पासून कंपोनंट प्लेस करायचा आहे तर फ्लो लेआउट डॉट राईट कॉन्स्टंट आपण यूज करू शकतो. म्हणजेच लेफ्ट, राईट, सेंटर ह्या ज्या अलाइनमेंट आहेत त्या सुद्धा आपण फ्लो लेआउटला सेट करू शकतो. आता त्या कशा सेट करायच्या हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघायचं. int how. तिसरा कन्स्ट्रक्टर आहे, तिथे 3 पॅरामीटर आहेत. int how जसं आपण सेकंड कन्स्ट्रक्टरला बघितला जो अलाइनमेंट करायचं काम करतो, आणि दुसरे 2 पॅरामीटर आहेत int horizontal and int vertical. आता जसं आपण बघितलं बाय डिफॉल्ट हा दोन कंपोनंट मध्ये लेफ्टला, दोन कंपोनंटच्या लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्पेस हा बाय डिफॉल्ट 5 पिक्सेलचा असतो. आता जर ते मला कस्टमाइज करायचं असेल, तुम्हाला दोन कंपोनंट मधली स्पेस जी आहे ती इन्क्रीज करायची असेल किंवा डिक्रीज करायची असेल तर आपण हा कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो. ती व्हॅल्यू आपण इथे देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज आय डिफाईन फ्लो लेआउट डॉट सेंटर int horizontal 20 and int vertical 20. 5 पिक्सेलच्या ऐवजी इथं 20 पिक्सेलचा स्पेस दोन कंपोनंट मध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली सोडला जाईल. सो तिसऱ्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपण एक्स्ट्रा काय करतो तर दोन कंपोनंट मधले हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्पेस हे आपण कस्टमाइज, जसा जेवढा स्पेस आपल्याला पाहिजे आहे तेवढा स्पेस इथे डिफाइन करू शकतो. सो these are the constructors of the flow layout. So let's move the practical session how
the flow layout set to the content. Okay. So see here, okay, I created one applet, that is the name is nothing but the flow demo. Okay, त्याची width set केली 500 आणि 500 ची. Okay. दोन packages import केले, which is nothing but the applet package and AWT package. applet package मधला applet class आपण यूज करतो आणि AWT package मधला मी flow layout class यूज केला, इथं button नावाचा class यूज केलेला आहे. So as we know, जर मला कुठलंही दुसरं इनिशियलायझेशन करायचं असेल डिफॉल्ट इनिशियलायझेशन सोडून, तर ते मला इनिट मेथड मध्ये लिहावं लागेल. इनिट मेथड लिहिली. आता इथं मी फ्लो लेआउट यूज केलेला आहे. ओके, सो सी हिअर फ्लो लेआउट कसा यूज केला. फ्लो लेआउटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, दॅट इज फ्लो लेआउट एफ इज इक्वल टू न्यू फ्लो लेआउट, आणि तो लेआउट सेट करण्यासाठी मेथड जी आहे सेट लेआउट, ती मेथड यूज केली आणि त्याला ऑब्जेक्ट पास केला फ्लो लेआउटचा. म्हणजे जो काय फ्लो लेआउटचा ऑब्जेक्ट आहे तो सेट केला बाय युजिंग सेट लेआउट मेथड. इथं काय केलेलं आहे, मी 5 बटन क्रिएट केलेले आहेत आणि ते ऍड केलेले आहेत. तर जेव्हा मी फ्लो लेआउट यूज करतो, आता जर बघितलं आपण याला डिफॉल्ट लेआउट का म्हणतो, तर हा लेआउट मी यूज केला काय आणि नाही केला काय त्याचं आउटपुट तसंच असणार आहे. फॉर एक्झाम्पल सी, आता इथं मी कमेंट टाकलेले आहे, म्हणजे कुठलाही लेआउट यूज केलेला नाही तरी ह्याचं आउटपुट कसं येणार आहे, इट इज द सेम ॲज वॉट द फ्लो लेआउट. ओके, लेफ्ट मोस्ट कॉर्नर पासून लेफ्ट टू राईट प्लेस करत झालं. ओके, आता जर मी फ्लो लेआउट यूज केला तरी सुद्धा त्याचा आउटपुट तेच असणार आहे, विच इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ डिफॉल्ट लेआउट. कुठलाही लेआउट जेव्हा मी यूज नाही करत त्यावेळी बाय डिफॉल्ट अरेंजमेंट ही फ्लो लेआउट मॅनर न होते. सो सी हिअर, the buttons are placed from the topmost left corner, from left to right, top to bottom. Okay. So this is called as what, default layout manager. That is, जर मी यूज केला तरी चालेल, नाही यूज केला तरी कंपोनंटचे अरेंजमेंट कंटेनर ही फ्लो लेआउटच्या स्टाईलने होईल. So let's see the second constructor of the flow layout manager. Okay, आता पहिला बघितला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, फ्लो लेआउटचा ज्याची अरेंजमेंट आपण आता बघितली. सेकंड कन्स्ट्रक्टर आहे फ्लो लेआउट आणि त्याला पास केलेला आहे आपण अलाइनमेंट कशी पाहिजे आपल्याला ती, दॅट इज INT हाऊ हा पॅरामीटर पास केलेला आहे आणि त्याचे जे कॉन्स्टंट्स आहेत या तीनपैकी एखादा कॉन्स्टंट तुम्ही यूज करू शकता. बिकॉज फॉर एक्झाम्पल सपोज यू वॉन्ट टू अरेंज द कंपोनंट फ्रॉम द लेफ्ट, use the constant as flow layout dot left. If you want to start the component from center, use flow layout dot center, and if you want to arrange the component from the right side, then use the constant as flow layout dot right. Okay, so in second constructor we can use some alignment. Okay, for example, see here, if I use flow layout dot center, this is this one, flow layout dot center. Okay. Then the component are placed from the center. So see here, the component are placed in the center. Okay. If I want this as starting from the right, use so see here, the component are placed from the right side. Okay, so we can use the second constructor also. Okay, in that we can specify some alignment. Now it's time to use the third constructor. What the third constructor says, you can pass the three parameters to the flow layout. That is, first is alignment and second is the horizontal space between the two components and vertical space between the two components. Horizontal space means what? The left side and right side space of that component, and vertical space means the top and bottom space between the two components. Okay, so
सो वी यूज हिअर बाय डिफॉल्ट हा स्पेस किती आपण डिस्कस केलेला आहे 5 पिक्सेलचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा असेल किंवा कमी करायचा असेल ओके तो कस्टमाइज करू शकतो आपण. त्यासाठी सपोज आय यूज अ 20 and 20 and I use here लेफ्ट अलाइनमेंट. सो 5 पिक्सेलच्या ऐवजी इथं आपल्याला दोन कंपोनंट मध्ये 20 पिक्सेलचं डिस्टन्स दिसेल. So see here, okay, the distance between the two components are increased now. Okay, if I use more than that, okay, the space, they add the space between the two components. दोन कंपोनंट मधला जो स्पेस आहे तो आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. त्याच्यासाठी मला तिसरा जो कन्स्ट्रक्टर आहे फ्लो लेआउटचा तो यूज करावा लागेल. So it's all about the flow layout. Okay, so I once again repeat that the flow layout is nothing but what? It is a default layout. जरी आपण यूज नाही केला तरी त्याची अरेंजमेंट ही फ्लो लेआउट प्रमाणे फ्लो लेआउट स्टाईल न होते. We can use some alignment by using the second constructor, and we can increase the horizontal and vertical distance between the two components by using the third constructor. Okay, so it's all about the flow layout. Okay. So let's start. The next layout is nothing but what? The border layout. So second layout manager in the AWT programming is nothing but what? The border layout. Okay, so see the style of the border layout. Okay, the border layout divides your screen or the window into the 4 parts. Okay, like east, west, north, and south, and the center part is called as a center. Okay. 4 edges ला आपण कुठलेही कंपोनंट आपले प्लेस करू शकतो. Okay, so see here the border layout class implements a common layout style for the top level window only. Okay, that is the window that does not contain in another window. Okay, you can apply this layout to that type of the window only. Okay. It has the 4 narrow fixed width component at the edges and the 1 large area in the center. The 4 sides are referred as north, south, east and west, and the middle one is called as what? Center. Okay. तुमची स्क्रीन जी आहे ती 4 डिरेक्शनला डिवाइड केली जाईल. फिक्स्ड विड्थ असणार आहे त्या 4 डिरेक्शनला. तिथं तुम्ही कंपोनंट तुमचे प्लेस करू शकता आणि मधला जो एरिया आहे which is called as a center तिथं सुद्धा तुम्ही तुमचे कंपोनंट प्लेस करू शकता. Okay. So this is style of the border layout. These are the two constructors of border layout. First one is nothing but default constructor, and the second constructor we can pass the horizontal and vertical space. That is, if you want to customize the space between the two components, use the second constructor. Okay. Horizontal space किती पाहिजे दोन कंपोनंटच्या मध्ये आणि vertical space किती पाहिजे दोन कंपोनंटच्या मध्ये हे तुम्ही सेकंड कन्स्ट्रक्टरला मेन्शन करू शकता. इथं फक्त ऍड जी मेथड आहे ती ऍड मेथड थोडीशी डिफरंट असते. त्याच्या अगोदर आपण काय केलं ऍड आणि जो कंपोनंट ऍड करायचा त्या कंपोनंटचा ऑब्जेक्ट पास केला. आता इथे एक सेकंड पॅरामीटर तुम्हाला पास करावा लागेल त्या ऍड मेथडला, दॅट इज द रिजन. कुठल्या रिजनला तो कंपोनंट ऍड करायचा हे तुम्हाला त्या ऍड मेथड मध्ये स्पेसिफाय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल जसं काय आता आपण डिस्कस केलं तिथे 4 रिजन आहेत आणि पाचवा एक जो सेंटर. जो कंपोनंट तुम्हाला ऍड करायचा आहे त्याचा ऑब्जेक्ट आणि तो कुठल्या या रिजन मध्ये ऍड करायचा आहे तो रिजन तुम्हाला डिफाइन करावा लागेल. ओके, सो द ऍड मेथड when we adding the component we will use this some constants are there to define the region. For example, you can see here, but if you want to add the component to the window and use the border layout, you can use some modified version of the add method. Okay, in the add method you want to pass the two parameters. First one is nothing but the object of that component and second one is nothing but the region. Okay, कुठल्या रिजन मध्ये कुठला कंपोनंट ऍड करायचा हे तुम्हाला इथे स्पेसिफाय करावं लागेल. आता रिजन कसं डिफाइन करायचं प्रोग्रामिंग मध्ये, तर रिजन डिफाइन करण्यासाठी काही कॉन्स्टंट्स बॉर्डर लेआउट क्लास मध्ये डिफाइन केलेले आहेत. दॅट इज द कॉन्स्टंट डिफाइंड बाय बॉर्डर लेआउट क्लास. दॅट इज बॉर्डर लेआउट डॉट सेंटर, बॉर्डर लेआउट डॉट ईस्ट, बॉर्डर लेआउट डॉट वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. यातला कुठल्या रिजनला तुम्हाला ऍड करायचा तो इथं पास करावा लागेल आणि कुठला ऑब्जेक्ट ऍड करायचा त्या रिजनला तो ऑब्जेक्ट पास करावा लागेल. सो keep in mind that there are some constants
defined in border layout class, which defines the region. Okay, so see how it implemented. So see here. Okay. For example, I created one applet here. I use the AWT package because I use the border layout and button class from that package. Okay. I apply here the border layout. I use the second constructor. Suppose I add variables, I use what the default constructor. Okay. So I created the border layout object. Okay. And this border layout is set by using the set layout method. Okay. इथे आपण 5 बटन क्रिएट केलेले आहेत. आता हे जे बटन आहेत ते मला ऍड करायचे आहेत. जसं काय बघितलं आपण ऍड मेथड, you can use the modified version of the add method, okay, where you can specify the object of component and the region. Okay. So button b1 add करायचं, मला कुठे ऍड करायचं, border layout dot east which define the region. Okay. So हे buttons आपण ऍड केलेले आहेत. That is b1 east ला ऍड केला, b2 west ला, b3 north ला, b4 south ला आणि b5 जो बटन आहे फिफ्थ बटन, okay, जो सेंटरला ऍड केलेला आहे. म्हणजे लेबल जे आहे ते फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ बटन असे दिलेले. ओके, सो सी हियर you want to define the border layout object. Set this layout by using set layout method. Create the object you want to add, and when you going to use the add method, use this version of the add method where you can specify the object of the component and the region. The region is defined by using the constant available in border layout class. Okay. So see here, I use, what is the name of border demo? Okay, border, sorry, border demo dot java. Okay. Border demo dot java. Okay, so see here, the output of that program is nothing but your screen is divided into the 4 regions and the five regions. Okay, where I add the b1 is nothing but the first button to the east side, that is border layout of east. I add b2, that is second button added to the west, third button added to the north, fourth button added to the south, and fifth button is added to the center one. Okay. So this is the style of the border layout class. Okay. So in this layout manager, once again I repeat that in this layout manager, the screen of the window or the container is divided into the five regions, that is east, west, north, south and center, and you can add the component to the specific region. Second constructor is nothing but, here there is 5 pixel distance, horizontal and vertical distance between the two components. You can increase this or decrease this by using the second constructor by supplying the horizontal and vertical space. So see here we add the space between the two components. We customize the space between the two components, that is vertical space, that is the top and down, and horizontal space left and the right. Okay, so this is all about the border layout. Okay, so the next is nothing but grid layout. Okay, so see
how the grid layout is used into the AWT. So let's see, the third layout manager in the AWT is nothing but the grid layout. So as we all know, we all use the mobile phones. मोबाईलची स्क्रीन जर बघितला, सेटिंग मध्ये जरी बघितला तुम्ही, तर तिथं दोन व्ह्यूज तुम्हाला कसे पाहिजेत त्याचे ऑप्शन्स येतात. एक म्हणजे लिस्ट व्ह्यू अँड सेकंड इज द ग्रीड व्ह्यू. ओके, लिस्ट व्ह्यू म्हटल्यानंतर लिस्टिंग मध्ये येईल, आणि जेव्हा मी ग्रीड व्ह्यू सिलेक्ट करतो त्यावेळी तुमची जी स्क्रीन आहे ती रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड केली जाते. रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड करून जो सेल तयार होतो तिथं तुमचे कंपोनंट किंवा कंट्रोल प्लेस केले जातात. So in the grid layout, keep in mind that in the grid layout, the style of the grid layout is that it divides the screen, window or container into the rows and columns. And त्या rows and columns मधून जो सेल तयार होईल तिथं तुम्ही तुमचा component add करू शकता. Okay, for example, so let's see, grid layout lays out the component into the two-dimensional grid. Okay, two-dimensional grid मध्ये तुमची screen divide केली जाते. When we instantiate a grid layout, we define the number of rows and columns. इथे आपल्याला तुमची स्क्रीन किती रोज मध्ये आणि कॉलम्स मध्ये डिवाइड करायची आहे हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. सो दे स्पेसिफाय सम कन्स्ट्रक्टर्स ऑफ द ग्रिड लेआउट. फर्स्ट इज नथिंग बट द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जिथं मी रोज अँड कॉलम्सचा नंबर डिक्लेअर केलेला नाही, तिथं सिंगल कॉलमनर आउटपुट तुम्हाला दिसेल. लक्षात घ्या, इथं आपण काय म्हणतोय, ग्रिड लेआउट मध्ये तुमची स्क्रीन रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड केली जाते. आपण वी डिफाइन व्हॉट द नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. परंतु जेव्हा मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करतो तिथं मी रोज अँड कॉलम्सचा काउंट देत नाही. मग तिथं आउटपुट तुम्हाला किती रोज आणि किती कॉलम्स मध्ये दिसेल हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. That is when we use the default constructor, we didn't mention the number of rows and columns we want. Okay. So in this case, the answer is that in this case, the output is shown in single columnar output. Single column मध्ये तुमचा output show केलं जातं. Single column मध्ये तुमचा जे component आहेत ते place केले जातात. Okay. So this is important as per the exam point of view. Okay. जेव्हा मी rows and columns define करत नाही तेव्हा single column मध्ये तुमचा output show केलं जाईल. Second constructor is nothing but we define the number of rows and number of columns. जेवढे मला rows पाहिजेत, columns पाहिजेत तेवढा मी काउंट इथं पास करू शकतो कन्स्ट्रक्टरला. तेवढ्या rows and columns मध्ये तुमची स्क्रीन डिवाइड केली जाईल आणि तिथं तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. Third constructor, where we define the four parameters, the two are the same as the second constructor, and the last two is nothing but we can customize the horizontal and vertical space between the two components by using these two parameters, as we already learned into the floor layout and border layout. Okay. So these are the three constructors of grid layout. Okay. So see here the output. Again there is one concept in that word. When we use the second constructor, we can specify the number of rows as 0 also. Okay. रोज 0 म्हटल्यानंतर अनलिमिटेड कॉलम तुमचा तयार केला जाईल आणि तिथे तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. सेम वी कॅन डिफाइन द कॉलम्स ॲज 0 ऑल्सो. जेव्हा कॉलम 0 असतील तेव्हा अनलिमिटेड लेंथची विड्थची रो तयार केली जाईल आणि तिथे तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. सो हे क्वेश्चन्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करतोय त्यावेळी तुमचा आउटपुट कसं शो होईल, जिथं मी रोज अँड कॉलम्स डिफाइन करत नाही, तर जेव्हा मी रोज अँड कॉलम्स डिफाइन करत नाही तिथं सिंगल कॉलम मध्ये तुमचे कंपोनंट प्लेस केले जातात. सेकंड कन्स्ट्रक्टर मध्ये नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स आपण डिफाइन करतो, परंतु रोज किंवा कॉलम्स मी ॲज 0 म्हणून स्पेसिफाय करू शकतो. जेव्हा मी रोज 0 स्पेसिफाय करेन तेव्हा अनलिमिटेड लेंथचा कॉलम क्रिएट केला जाईल आणि तिथं कंपोनंट तुमचे प्लेस केले जातील. जेव्हा मी कॉलम्स मी 0 स्पेसिफाय करेन हे कॉलम 0 असतील आणि अनलिमिटेड विड्थची रो क्रिएट केली जाईल आणि तिथे तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. So these are the some questions important as per the MCQ or online exam point of view. Okay? So let's see the example of grid layout.
So see here, I created one program here, that is a grid demo. Okay. इथं मी grid layout use केलेला आहे. Okay. That is grid layout f is equal to new grid layout, and this layout is set by using the set layout method. Okay. So इथं मी पहिल्यांदा default constructor use केलेला आहे. I cannot mention the number of rows and columns here. Okay. So जेव्हा मी number of rows and columns define करत नाही, default constructor use करतो, त्याही मला जे component आहेत ते single column मध्ये place केलेले दिसतात. These are nothing but the single columnar output. एकच column आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे component place केलेले आहेत. Okay. आता इथं मी number of rows and columns declare करू शकतो. So see here, इथं काय केलंय आपण पहिल्यांदा बघूया. 5-6 बटन घेतलेले आहेत आणि ते ऍड केलेले आहेत आणि त्याला लेआउट असाइन केलेला आहे ग्रिड लेआउट. जेव्हा मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर यूज करतो तेव्हा सिंगल कॉलम मध्ये हे तुमचे सगळे कंपोनंट प्लेस केले जाते. आता सेकंड कन्स्ट्रक्टरला काय म्हणतो मी, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स मी डिक्लेअर करू शकतो. त्याच्यानुसार स्क्रीन तुमची रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड होऊन त्याचे सेल्स तयार केले जातील आणि हे जे कंपोनंट आहेत ते त्या सेल्स मध्ये पहिल्या सेल पासून ऍड व्हायला चालू होतील. इथं मी काय केलेलं आहे बघा, 2 रोज आणि 3 कॉलम्स याच्यामध्ये स्क्रीन डिवाइड केलेलं आहे आणि पहिल्या सेल मध्ये फर्स्ट बटन, सेकंड सेल मध्ये सेकंड, थर्ड असं बटन क्रिएट जे केलेलं आहे ते ऍड केले. ओके, सो सी हियर द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. So see here, काय केलेलं आहे का, your screen or your window is divided into the 2 rows and the 3 columns, 1 and 2 rows and 1, 2, 3 columns. Okay, आणि हा जो सेल आहे या सेल मध्ये तुमचे कंपोनंट ऍड करून दिलेले आहेत. B1, B2, B3, B4 जे काय बटन आहेत. ओके, सपोज I use the 3 rows and 2 columns. Then so see here the output is like that. 3 rows क्रिएट झालेले आहेत आणि 2 कॉलम क्रिएट झालेले आहेत आणि त्या सेल मध्ये तुमचे कंपोनंट प्लेस केले. ओके, दिस सेकंड टाइप ऑफ द कन्स्ट्रक्टर. आता मी काय म्हणतोय, इथे मी आयदर नंबर ऑफ रोज 0 मेन्शन करू शकतो आणि नंबर ऑफ कॉलम 0 करू शकतो. ओके, त्याच्यानुसार जर 0 केलं रोज तर अनलिमिटेड लेंथचा कॉलम क्रिएट केला जाईल आणि तिथे तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. जर कॉलम 0 मी मेन्शन केला तर कॉलम 0 असेल, अनलिमिटेड विड्थची रो क्रिएट केली जाईल आणि तिथे तुमचे कंपोनंट प्लेस केले जातील. The third component is nothing but we can customize the space between the two components, that is horizontal and vertical space. Okay, by default इथं आता 5 पिक्सेलचा डिस्टन्स आहे दोन कंपोनंट मध्ये, तो मी इन्क्रीज केलेला आहे, तो 20-20 केलेला आहे. So see the output of this one. So see here this one. Okay, हा जो स्पेस आहे तुमचा दोन कंपोनंटच्या मधला तो मी इन्क्रीज केलेला आहे. So this is all about the grid layout. Okay, the working of the grid layout is the same as the 2D matrix. Okay, जिथे रोज and columns मध्ये आपण वर्किंग करतो. आता इथे लिमिटेड 6 बटन्स आपण घेतलेले आहेत, त्यामुळे रोज अँड कॉलम्स डिफाइन करू शकतो किंवा सॉरी लिमिटेड बटन्स असल्यामुळे प्रत्येक बटन ऍड केलेलं आहे. सपोज यू वांट टू ऍड द hundreds of buttons. Okay, so instead of using the 100 times add method, you can use the for loop, that is one for the rows and one for the column. Okay, आणि ते यूज करून तुम्ही त्या for loop मध्ये add method यूज करून तुम्ही बटन ऍड करू शकता. So the working of this is same as what the 2D matrix. Okay, the one for loop is for the rows, one for loop is for the columns, and use the add method that for. Okay, so this is all about the grid layout. Okay,
So see here, once again I repeat that the layout is nothing but arranging something, plan something, or designing something. Okay. इथं आपण कंपोनंट विंडोवर डिझाईन करायचा किंवा कंपोनंटची विंडोवर स्क्रीनवर अरेंजमेंट करायची ही अरेंजमेंट दोन टाईपनं होऊ शकते. एक म्हणजे मॅन्युअली जेव्हा तुम्ही ऍड करताय कंपोनंट त्यावेळी सेट बाउंड्स नावाची मेथड यूज करा आणि तिथं तुम्हाला कुठल्या लोकेशनला तुमचा कंपोनंट पाहिजे त्याचे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट पास करा. बाय डिफॉल्ट काही स्टाईल्स AWT प्रोग्राम मध्ये डिफाईन केलेले आहेत बाय युजिंग सम लेआउट मॅनेजर क्लासेस. त्या स्टाईलनं तुम्ही तुमचे कंपोनंट प्लेस करू शकताय, अरेंज करू शकताय विंडोवर. त्यातले काही आपण 3 क्लास बघितले. फ्लो लेआउट क्लास जे लेफ्ट टू राईट टॉप टू बॉटम प्लेस करेल. देन बॉर्डर लेआउट क्लास जी तुमची स्क्रीन 5 रिजन मध्ये डिवाइड करेल, तिथे तुम्ही तुमचे कंपोनंट ऍड करू शकता. आणि नेक्स्ट वन इज नथिंग बट द ग्रिड लेआउट क्लास जिथे तुमची स्क्रीन रोज अँड कॉलम्स मध्ये डिवाइड केली जाईल आणि प्रत्येक ग्रिड मध्ये तुमचे कंपोनंट तुम्ही प्लेस करू शकता. आता हे जे लेआउट मॅनेजर्स आहेत, ओके, हे प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. जेव्हा तुम्ही ते अप्लाय करताय त्यावेळी तो लेआउट तुमच्या कंटेनरला अप्लाय केला जातो. ओके. आणि हा कुठलाही लेआउट अप्लाय करण्यासाठी एक मेथड बघितली आपण. मेथड इज नथिंग बट व्हॉट द सेट लेआउट मेथड. ओके, thank you. We will use some another type of the layouts in the next session. For example, card layout, grid bag layout. Okay. We will discuss this into the next session. Okay. So the primary layout are nothing but row layout, grid layout, and